थंडीमध्ये गाजराचा हलवा करणार नाही असं तर होणारच नाही. म्हणजे बऱ्यापैकी सर्वच जण थंडीमध्ये गाजराचा हलवा करणारच, कारण की फ्रेश फ्रेश गाजर वगैरे येतात ना, त्यामुळे सर्वांच्या घरी गाजराचा हलवा बनणारच. तसा थंडीमधला पहिलाच गाजराचा हलवा मी बनवते. आणि महाबळेश्वरला गेले तेव्हा गाजर मला हे स्वस्त भेटले होते, त्यामुळे मग किलोभर गाजरं आणली होती मी स्पेशली गाजराचा हलवा करण्यासाठी. कारण की मला गाजराचा हलवा खूप जास्त आवडतो. कारण की असं तर गाजर म्हणजे असे फ्रेश गाजर तर बऱ्यापैकी भेटतच नाही. सीझन वाईजच गाजर एवढे छान छान येतात. आणि सीझन वाईज जे येईल ते मी बनवणार. मग ते फळं असो किंवा कुठले भाज्या वगैरे असो, सीझन वाईज प्रत्येक गोष्ट मी घरामध्ये आणतेच. कारण की आपल्या हेल्थसाठी पण ते महत्त्वाचं आहे. आणि इथे गाजर वगैरे मी धुवून त्याचे साले वगैरे काढून घेतले आणि किसण्याचं काम एवढं डेंजर हे मला अजिबात आवडत नाही. आणि मी किसत होते तोपर्यंत हे आले. हे म्हणले की थांब, मी गाजराचा गाजर किसून देतो तुला, तुझ्याकडनं काही होणार नाही. कारण की हात एवढा भरून येत होता ना, काय सांगू. त्यांनी तर 10 मिनटात गाजर मला किसून वगैरे दिले सर्व पटापटा. माझ्याकडनं तरी अर्धं गाजर पण व्यवस्थित किसलं जात नव्हतं, खूप हात भरून येत होता. मग त्यांना म्हटलं तुम्हीच मला गाजर किसून वगैरे द्या, मी मस्तपैकी हलवा वगैरे बनवते. त्यांनी लगेच 10 मिनटात मला किसून पण दिले. मग इथं मस्तपैकी 3 चमचे तूप टाकले, घरचं तूप. आणि ते गरम झालं की मग किसलेला गाजराचा किस टाकला आणि मस्तपैकी ते परतून घेतलं. गाजराचा हलवा बनवायची स्टेप वाईज जर केलं ना आपण, तर इतका भारी गाजराचा हलवा होतो ना, की बाहेरचा गाजराचा हलवा तुम्ही विसरून जाणार. आणि तुपामध्येच गाजराचा हलवा करा, तो जास्त टेस्टी बनेल. तुपामध्ये परतला ना, मग त्याला त्याच्यामध्ये ना दूध टाकून द्यायचं. जेवढा गाजर आहे ना, गाजराचा किस तेवढं दूध टाकून द्यायचं. आणि दूध आटायला आलं ना, आटून झालं ना बऱ्यापैकी, मग त्यामध्ये साखर टाकायची. 5 वाट्या गाजराचा किस होता, मग मी 2च वाट्या साखर टाकली. मग आता मस्तपैकी साखर टाकून ना ते चांगलं त्याला परतून आटून द्यायचं चांगलं. आणि मस्तपैकी असा गाजराचा हलवा तयार होतो. आणि सर्व झालं ना, त्यानंतर मग बारीक कुटलेली वेलची टाकायची. आणि त्यानंतर मग गॅस बंद करून वरनं तूप सोडायचं. अशी भारी टेस्ट लागते ना, काय सांगू. या तुम्ही पण गाजराचा हलवा आवडला का नाही नक्की सांगा कमेंटमध्ये.